मी पांडुरंग तुकाराम खोत. मी ज्येष्ठ नागरिक असून माझे शिक्षण BA LLB पर्यंत झालेलं आहे. मी मूळचा माणिकवाडी ग्राम, तालुका वाळवे, जिल्हा सांगली येथील आहे. परंतु माझं सर्व आयुष्य बालपणापासूनचं मुंबईतच गेलेलं आहे. मी पोलीस खात्यात नोकरीला लागलो होतो. पोलीस खात्यात असताना माझ्या अनेक ठिकाणी बदल्या झाल्या. साधारण 2-2.5 वर्षाने माझ्या बदल्या होत राहिल्या. पण प्रमोशन येताना सब इन्स्पेक्टर टू DYSP असे प्रमोशनचा जो क्रायटेरिया आहे त्याप्रमाणे मला प्रमोशन्स येत गेले. तशा माझ्या बदल्याही झाल्या. मी मुंबईत माझी सुरुवात झाली होती सब इन्स्पेक्टर म्हणून घाटकोपर पोलीस स्टेशन. त्यानंतर माझी बदली झाली एअरपोर्ट सिक्युरिटी, त्यानंतर धारावी पोलीस ठाणे आणि त्यानंतर एक टप्पा पदोन्नतीवर माझी बदली झाली स्टेट CID इंटेलिजन्स. आता त्याचं नाव त्यांनी स्टेट CID डिपार्टमेंट असं केलेलं आहे. तिथून मग माझी परत बदली झाली ती ठाणे जिल्ह्यात. ठाणे ग्रामीण जिल्ह्यात मी 4 वर्ष नोकरी केली. तिथून मला प्रमोशन आलं इन्स्पेक्टरचं आणि मग माझी बदली झाली रेल्वे पोलीस स्टेशन, जे CST म्हणतो आपण, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे पोलीस स्टेशन. तिथे मी पोलीस इन्स्पेक्टर ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून 2 वर्ष सेवा बजावली. तिथून मला एक टप्पा पदोन्नतीवर प्रमोशन मिळालं आणि मी अँटी करप्शन ब्युरो येथे ACP म्हणून असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणून अँटी करप्शन ब्युरोला बदली झाली. अँटी करप्शन ब्युरो येथे 1 वर्ष काम केल्यानंतर परत माझी बदली झाली साताऱ्याला मी DYSP म्हणून माझी पोस्टिंग झाली. आता पोलीस खात्यात का आहे, सगळं पोलीस खातं एकच आहे, परंतु काही ठिकाणी फरक पडतो. जसं की आम्ही जो पोलीस खात्याचे 2 विभाग आहेत प्रामुख्याने. एक आहे तो ग्रामीण आणि एक आहे तो सिटी. उदाहरणार्थ मुंबई सिटी आहे, मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर असे जी मोठाली शहरं आहेत तिथे आयुक्तालय स्थापन करण्यात आलेले आहे. आयुक्तालय त्याला काहीसे वेगळे अधिकार आहेत. आयुक्त हे साधारणपणे DGच्या रँकचे, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस महाराष्ट्र स्टेट यांच्या किंवा त्यांना समकक्ष असलेले ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस यांच्या साधारणपणे इक्वल लेवलला त्या पोस्टिंग्स असतात. परत डिजिग्नेशन बंद होतं. मुंबईचे जे झोन आहेत, आधी झोन आहेत आणि त्या झोनचं परत विभागणी केलेली असते आणि त्या प्रत्येक विभागाला एक इंचार्ज असतो. त्याला असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस असं म्हणतात सिटीमध्ये. आणि हाच असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस जेव्हा बदली होऊन ग्रामीणला जाईल तेव्हा त्याचं डिजिग्नेशन चेंज होतं आणि डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस असं त्याला हुद्दा प्राप्त होतो. 2 वर्ष तिथे नोकरी करून मी निवृत्त झालो. मी एकूण 36 वर्ष पोलीस खात्यात एकूण 36 वर्ष पोलीस खात्यात नोकरी केली आणि या खात्यात नोकरी करत असताना अनेक ठिकाणी माझ्या बदल्या होत गेल्या. मला काही चांगले तपास करायची संधी मिळाली. त्यात मी एक नार्कोटिक्सच्या धंद्यात पडलेला, म्हणजे त्यावेळेला सस्पेंड असलेला एक आरोपी जो कस्टममध्ये सुप्रिटेंडेंट होता त्याला मी अटक केली आणि ह्या गुन्ह्याची तपासणी करण्यासाठी मी जवळपास 8 दिवस साऊथ इंडियामध्ये फिरत होतो. आधी मी केरळला गेलो, त्यानंतर तामिळनाडूला गेलो, कर्नाटकात गेलो आणि आम्हाला कर्नाटकामध्ये आरोपी मिळाला, त्याला आम्ही घेऊन आलो मुंबईला. तर अशा प्रकारे ही एक केस झाली. नंतर काय होतं, एअरपोर्टला असताना खोटे पासपोर्ट बनवून खूप लोक प्रवास करतात. खोटे पास कसे बनवतात ही एक फारशी मोठी कला नाही आहे. पूर्वी असं होतं, आता हे डिजिटल इरा सुरू झालं, आता ते थोडं अशक्य असेल किंवा बंद झालं असेल. ते काय करायचे, एखाद्याचा पासपोर्ट चोरीला गेला की तो चोरीची कंप्लेंट देऊन त्याला नवीन पासपोर्ट मिळेपर्यंत जो जुना पासपोर्ट आहे तो त्या चोराकडे गेलेला असतो. मग तो चोर काय करतो, त्या पासपोर्टचे डिटेल्स आहेत ते जसेच्या तसे ठेवतो, फक्त नाव बदलतो स्वतःचं. आणि जो फोटो आहे ओरिजिनल पासपोर्ट होल्डरचा जो पासपोर्टवर फोटो असतो तो काढतो आणि त्याच्या जागी आपला फोटो चिकटवतो
बाकीचं सगळे डिटेल एकच असतात, ते व्हॅलिड असतात. आणि ह्या खोट्या फोटोच्या आधारे तो परदेशी जातो, मग तिकडून काय नको ते धंदे करत असतो वगैरे. तर हे जे पासपोर्ट चोरलेले आणि त्याच्यावर फोटो लावून नवीन बनवलेले, त्याला साधारण त्या काळात मुंडी कट पासपोर्ट म्हणायचे. म्हणजे मुंडी कट म्हणजे फोटो फक्त बदलला, बाकीचे डिटेल्स असंच आहे आणि तो गेला. ह्या पासपोर्टच्या संदर्भात आम्ही इथे मी इन्स्पेक्टर असताना म्हणजे मला पासपोर्टच्या संदर्भात जे म्हणायचं होतं ते म्हणून झालं. मी विटी रेल्वे पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर असताना एक प्रधान नावाचा आरोपी होता, अतिशय हुशार होता तो. त्याने काय केलं की तो कलाकार असल्यामुळे त्याने एक बोगस पास तयार केले रेल्वेचे आणि त्याला नाव दिलं त्याने VIP आणि थोडंसं लोकांना दबाव निर्माण होईल अशी एक संस्था निर्माण केलेली आहे. इक्वलंट टू त्याचं म्हणणं CBI आहे. आणि मग हे खोटे तो काय करायचं आहे, खोटे पासेस द्यायचा, विकायचा. जो श्रीमंत असेल त्याला कोणाला 1 लाख रुपये घ्यायचा, कोणाला 50,000. त्याचा उपयोग काय व्हायचा त्यांना त्या पासचा, त्यांना तिकीट काढायची गरज पडायची नाही. आणि कुठेही गेला तरी ते TC वगैरे सगळे धावत येते. ते विजिलन्स त्या पासचं तर पासच असं होतं, विजिलन्स असं काहीतरी मी विसरलं होतं. 20-22 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग अशा ह्याच्यात आम्हाला तो प्रधान, आम्ही त्याला शोधून काढला, पकडलं. पुढे त्याला सजाही झाली. आणि जो आम्ही कस्टमचा अधिकारी पकडला होता तो बिचारानंतर त्याचं ते गँगशी संबंधित असल्यामुळे पकडले गेल्यानंतर बरंचसं त्याचे काय लूपहोल्स कळाल्यानंतर त्या गँगवाल्यांनी त्याला मारून टाकलं. ॲक्च्युली त्याची मर्डर झाली नागपाड्याला, पण तोपर्यंत माझी बदली झालेली होती. तो नागपाड्याला मारला गेला. मग ऑफकोर्स त्याच्याविरुद्ध जी केस होती ती फाईल झाली, कारण तो मेला अगोदर. अशाच ह्या कथा करत असताना मला घाटकोपरला एक चांगली केस मिळाली होती. एक श्रीमंत कुटुंब होतं, नवरा बायको दोघांनी येऊन पोलीस स्टेशनला तक्रार दिली की त्याला कुणीतरी धमकी देते. त्याने एक पत्र सादर केलं. तेव्हा मोबाईल्स नव्हते, 88ची गोष्ट आहे. आणि त्या पत्रात त्याला उद्देशून फिर्यादी त्याला उद्देशून लिहिलेलं होतं की तुझ्यावर आमचा वॉच आहे, आमची किडनॅपरची आणि रॅन्सम गोळा करण्याची गँग आहे, तेव्हा तू मला 75,000 रुपये दे. साधारणपणे 81-82ला 75,000सुद्धा जास्त झाले, म्हणजे आज कोटीचं खंडणी आहे. आणि मग तो बिचारा, त्याला पत्र आलेलं, तो घेऊन आला पोलीस स्टेशनला. त्याची तक्रार हेच होती की मला असं धमकीचं पत्र आलेलं आहे, तर मी काय करू, तुम्ही करा. मग आम्ही ते धमकीची केस दाखल केली. आता अननोन माणूस कोणतं येईना, काय फक्त लेटरच्या आधारे कसं काय करायचं. मग आम्ही त्याच्या घराच्या शेजारी, घराची जी एंट्रन्स आहे जिथे वॉचमन बसतो त्या ठिकाणी आम्ही 2 पाऱ्यामध्ये सिव्हिल ड्रेसवर कर्मचारी नेमले. कोण नवीन आला त्या तो सांगायचं ना वॉचमन की बाबा हे नवीन आहेत, नेहमीचे येणारे त्याला माहीतच नाही. मग ह्या तऱ्हेने आमचं चाललेलं असताना मग काय झालं, त्याला फोन यायचे बंद झाले. आणि ती जी त्यांची पत्नी होती ती जैन कॉलेजला लॉ करत होती, फर्स्ट इयर का सेकंड इयर आता लक्षात नाही आहे. आणि मग ती जायची कॉलेजला. मग त्याने दुसरं पत्र आलं की तुला मी कळवलं होतं पोलीस स्टेशनला जाऊ नको, तरी तू पोलिसात तक्रार केली, म्हणून आम्ही आता तुमची जी खंडणीची रक्कम आहे ते डबल करतो आहे. 1.5 लाख तुम्ही आम्हाला द्यायचे, आणि नाही दिलं तर आम्ही कोणाचं तरी हे करू, म्हणजे तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्याला आम्ही मर्डर करून किडनॅप करून. बरंचसं घालडे होते, शिव्या होतं त्याच्यात. मग आता प्रश्न आला करायचं काय. तेव्हा मला सिनियर इन्स्पेक्टर होतं, स्वर्गवासी झाले ते वसंतराव सावंत म्हणून. मग हे आम्ही आता करायचं काय, कसं शोध लावणार, काय करणार. मग आम्ही ठरवलं असतात की आता ठीक आहे, आपण त्याच्या घरी पारा लावलेला आहे सिव्हिल ड्रेसमध्ये. आता त्यांची पत्नी ते जैन कॉलेजला जायची, लॉ ग्रॅज्युएट होती, लॉ करायची ती. मग तिला 2 महिला कन्स्पेक्टरने दिल्या बंदोबस्ताला. महिला दिल्यानंतर ती जायची बंद झाली कॉलेजला. तिचं म्हणणं असं पडलं की मी कुठे जाणार तर माझ्याबरोबर पोलीस असणार, आणि मी कॉलेजमध्ये ह्या जरी साध्या ड्रेसमध्ये असल्या तरी कॉलेजचं वातावरण आणि यांचं वागणं, दिसणं, बोलणं सूट होत नाही, तर तुम्ही आम्हाला हे नको, सिक्युरिटी मला नको. पण तिच्या नवऱ्याने पण येऊन सांगितलं की तिला सिक्युरिटीची काही गरज नाही. मग थोडं आम्हाला शंका यायला लागली. आम्हाला म्हणजे नॉट ॲक्च्युली मी इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर, पण माझे सिनियर जे होते सावंत साहेब, ते म्हणाले अरे काय आपण आता दुसरा उद्योग करूया. मग आम्ही तेव्हा आम्हाला झोन 5 होतं, पोलीस स्टेशनचे जे झोन होते ते 5 नंबरमध्ये होतं घाटकोपर. मग तिथे डेप्युटी कमिशनर होते चरणसिंग आझाद, त्यांच्या सल्ल्याने आम्ही काय केलं, जबरदस्तीने सुरू केलं की नथिंग डुईंग, तुम्हाला आम्ही हे देणार, म्हणजे प्रोटेक्शन देणार.
प्रोटेक्शन देणार म्हटल्यानंतर ह्या बाई कॉलेजला जायच्या बंद झाल्या आणि मग आमचं आपलं चालूच काय करायचं आणि ह्या बंद झाल्यानंतर साधारण 4थ्या किंवा 5व्या दिवशी त्याला ते फोन यायला लागले. फोन आले ह्या बाईनी उचललं, तिथे सांगायची रॉंग नंबर आणि पुरुषांनी विचारलं तर तो सांगायचा की कधी बोलायचंच नाही, हॅलो म्हणेपर्यंत कट व्हायचं. ऑल ऑफ ए सडन 7-8 दिवसानंतर मग एक पुरुषाला तरुण मुलगा होता 20-22 वर्षाचा, ह्यांचं नाव विचारत फिर्यादीचं, आणि त्याचा आवाज ऐकून जो आमचा पोलीस होता त्याच्याबरोबर लक्षात आलं आणि तो घेऊन आला त्याला घरात त्यांच्या घेऊन गेला. म्हणाला हा तरुण आलेले तुम्हाला भेटायचे. तो फक्त आय एम सॉरी नाही, आय वॉन्ट टू मीट, त्यांच्या वाईफचं जे नाव होतं प्रिया काहीतरी होतं, पद्मा, मला पद्माला भेटायचं आहे. मग तो जो पुरुष होता तिचा नवरा, त्याने लगेच सांगितलं हा बास्टर्ड आहे, हाच मला फोनवर धमकी देत होता आणि त्याला मारझोड करायला सुरुवात केली. पण आमच्या हौलदारांनी वाचवलं. नंतर पोलीस स्टेशनला कळवलं, आम्ही सर्व काही केलं आणि त्याने कबूल केलं की मी हे केलं, मीच तिला धमकी दिली, हे दिलं ते दिलं. पण का दिलं? तर ह्या बाईंनी त्याला काय सांगितलं, ती अविवाहित आहे आणि ते लोक हे होते मारवाडी समाजाचे, बंगाली मारवाडी. तर त्यांचं कसं होतं की जातीबाहेर लग्न नाही करायचं तो काळ. तर ह्या मुलीचं तिकडे कलकत्त्याला राहणारे मुलचे ती कुठल्या तरी नॉन धर्माच्या विरुद्धच्या प्रेम होतं, म्हणून त्यांनी काय केलं तिच्या वडिलांनी, मुंबईचे जे होते त्यांचे श्रीमंत होते ते नातेगोती जमून त्यांनी लग्न केलं. तर ही जी तरुणी आहे त्यांची पत्नी, तिला याच्याशी लग्न करायचंही नव्हतं, संसारही करायचं नव्हतं. पण आता ते सुटचिठ्ठी देणार कशी? शिवाय ते लोक कट्टर धार्मिकवादी, त्यांच्याकडे घटस्फोट हा प्रकार नाही. आणि ती कॉलेज असताना हा मुलगा तो किशोर होता, तिच्या अवतीभोवती फिरायचा. मग त्यांनी काय केलं की तिने त्याला सांगितलं की बघ माझे वडील आईवडिलांनी जबरदस्तीने मला यांच्या घरी आणून ठेवलेलं आहे नातेवाईक म्हणून, आणि माझं लग्न त्याच्याशी करणार आहे. तर तू एक काम कर, माझ्या नवऱ्याला धमकी दे, तो पळून जाईल किंवा मला आकलून देईल, मग आपण लग्न करू. मग तिने सांगत गेली आणि हा लिहित गेला. कुठे लिहिली आणि पत्र? कॉलेजच्या लायब्ररीमध्ये. आता कॉलेजच्या लायब्ररीत कोणी ना कोणी असतंच ना. मग आम्हाला हे सगळं कळल्यानंतर आम्ही गेलो लायब्ररीत आणि मग लायब्ररीच्या लायब्ररीयनला भेटलो आणि त्या बाईंचा फोटो दाखवला की हे इथे येत होत्या वगैरे. तर हो म्हणाले. मग इथे त्या मुलाबरोबर बसायचे आणि ते काय सांगायचे, आम्हाला वाटायचा अभ्यास करतायत आणि ते झालं. एक अशी म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट, सहसा पोलीस खात्यात जे गुन्हे घडतात ते सस्पेन्स असा फारसा राहत नाही. कुणीतरी कोणाला भोसकतो, तो माणूस कोणतरी येतो, साक्षी देतो, पण ह्याच्यात काहीच नव्हतं. पण लकीली तो आरोपी मिळाला. नंतर त्याची चौकशी झाली, चार्जशीट दाखल केलं. तो वयाने लहान होता, 21-22 वर्षाचा, आणि त्याचं रेकॉर्ड एकदम क्लीन होतं, काहीही नाही. कॉलेजला जाणारा, फक्त आंधळ्या प्रेमात तो पडला आणि त्यामुळे त्याने हा उद्योग केला. तो कोर्टाने त्याला एक काय म्हणतो आपण त्याला दयाभाव दाखवून त्याला प्रोबेशनवर सोडून दिलं. 3 वर्षाची शिक्षा, पण प्रोबेशनवर रिलीज केलं. आता इथे प्रश्न असा आला की आम्ही त्या मुलाला आणल्यानंतर, मग तरुण होता तो, की त्याला सांगत होतो हे सगळं तुला करायला लावलं त्या पद्माने, मग तू हे का नाही करत? तिच्याविरुद्ध तू सांग असं आहे, तुझ्या सजा कमी होईल किंवा होणार नाही, तिला सजा होईल. पण तो एवढा प्रेमात आंधळा होता, काही केलं तो सांगायला तयार नाही. सर मी केलं म्हणायचं. त्यामुळे त्याला सजा आली, पण नक्की तो प्रोबेशनवर सुटला. ही चांगली केस होती. मीनवाईल मी पोलीस खात्यात असतानाच मला थोडं वाचन लिखाण करायची हौस होती, म्हणून मी काय केलं होतं, दक्षता मासिक पोलिसांचं आहे त्याच्यात कथा लिहायला सुरुवात केली होती. ही कथा मी डिटेलमध्ये लिहिली, जवळपास 38 पानाची. मग ती कथा बऱ्याच लोकांना आवडली आणि त्यावेळेला 100 मालिका चालायची दूरदर्शनवर. हे मी जशी लिहिली तशी थोडासा मिक्स मसाला घालून त्यांनी ती 2 पार्टमध्ये ब्लॅकमेल नावाने प्रकाशित केली. दूरदर्शन त्यावेळेस 88 साली दिवाळी अंकात ती आली. नंतर मग हे ते 100मध्ये ती 2 भागात आली, नंतर ती हिंदीत आली. तर माझी ही कथा अशी फिरत राहिली की नंतर कुणी त्याचं उर्दूमध्ये ट्रान्सलेट केलं, हिंदीमध्ये केलं, आणखी कुठल्या तरी एका भाषेत केलं ते मला मिळालं आहे. पण उर्दू हिंदी दोन्ही पेपर मला मिळाले. म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील अशी ही केस. ही एक केस झाल्यानंतर मी तेव्हा मग मला थोडं हौस होती लिखापडीची. एक पुस्तक प्रकाशित केलं मी, क्रोधाग्नी नावाचं. ते 1990ला प्रकाशित झालं. मग त्याच्यावर हे व्हावं आपल्याला, त्याच्यावर काय आपण म्हणतो रिव्ह्यू यावा, म्हणून मी ते पाठवलं महाराष्ट्र टाईम्सला की तुम्ही याच्यावर कृपया रिव्ह्यू द्यावा. सहसा पोलीस कथा कोण वाचत नाही, कारण पोलीस खात्यात फारसा कोणाला इंटरेस्ट नसतो. काय क्रिमिनल स्टोरी लिहिणारे मासिकं असायची त्यावेळेला, इतर काय पेपर असायचे.
पण माहीत नाही त्यावेळेला अशोक जैन साहेब तिथे होते, म्हणजे डेप्युटी एडिटर किंवा सहाय्यक एडिटर काहीतरी होते, आणि गोविंद तळवलकर साहेब तेव्हा त्याचे संपादक होते. मला एक दिवस त्यांनी फोन केला आणि सांगितलं तुम्ही मला भेटायला. मी पण घाबरलो, वर्तमानपत्राचे लोक बोलवत आहेत आपल्याविरुद्ध काय आहे वगैरे. मी भेटलो मग त्यांना. मग त्यांनी सांगितलं की ह्या तुमच्या मी कथा वाचल्या, मग तुम्ही छोट्यात जास्त डिटेल न जाता 1000-1200 शब्दात बसेल अशा कथा लिहू शकाल का? म्हटलं लिहू. तर मला परवानगी येणार, मला गव्हर्नमेंटची परवानगी लागणार, मी तसं तुम्ही परवानगी का लिहू शकत? ते म्हणाले आम्ही मॅनेज करू. पण ते काय टाईम्सवर मी महाराष्ट्र टाईम्सवर मी लिहिलं, मला परवानगी मिळाली. मग मी जून 1991 ते जून ते जून 1 वर्ष महाराष्ट्र टाईम्समध्ये कथा लिहित होतो. पोलीस फाईल हे सदर होतं, ती पाक्षिक चालायचं. कधीतरी एखाद्या वेळ 15 दिवसांनी यायची, कधी 3 आठवड्यांनी यायची, हे असं चालू होतं. नंतर काय झालं, संजय राऊत नंतर इथे आले सामनामध्ये. एकदा त्यांनी मला फोन केला मला भेटायला. मग आता मी त्यावेळेला मला लक्षात आले की बहुतेक लिखाणाचं असेल. मी गेलो त्यांच्याकडे. मग ते म्हणाले आता तुमचे महाराष्ट्र टाईम्समध्ये रेग्युलर कथा येत नाही आणि आमचं तुम्हाला बंधन नाही, तुम्ही लहान लिहा मोठी लिहा, आम्ही तुम्हाला मानधन देऊ वगैरे, तुम्ही इकडे सुरुवात करा. माझ्या काय डोक्यात आलं माहीत नाही, मग मी तिकडे लिहायला लागलो. कदाचित मानधनची अशी असेल तर तसं मला परवानगी नव्हती तुम्ही हे करायचं, पैसे घ्यायचे, पण ते ऑर्डिनरी म्हणजे काय म्हणतो त्याला भेटले तर भेटले एक मानधन म्हणून ते द्यायचे. मात्र सगळे चेकनी यायचे ना, दडवायचं काही कारण नाही. तिथे मी ते 2.5 वर्ष लिहिली. आणि मीनवाईल माझी बदली झाली इथे काश्मीरा पोलीस स्टेशन आहे. तर जोपर्यंत मी शाळीला होतो वगैरे तोपर्यंत काय शाळेचं काम भयंकर काय म्हणून तापाचं असतं, तापदायक असतं. पण तिथे राऊंड द क्लॉक असं हेक्टिक नाही, म्हणजे तुम्ही 24 तास बांधले गेलं असं काही नाही. ते देतील ते काम. आणि मी ऑफिसला होतो त्यामुळे 10 ते 5 ऑफिस सुटलं की घरी. बाकी काही बंदोबस्त कुठे पुस्तक वगैरे असं काही नव्हतं. त्यामुळे मी कथा वगैरे लिहित गेलो. मी वेगळी दिवाळी अंकातून लिहिले, धनंजय मासिकातून दिवाळी अंकाला लिहिले. अशा दिवाळी अंकात एक 7-8 कथा आल्या. मग मी काही क्राईम स्टोरीच्या ऐवजी भूतकथा लिहिल्या, आणखी काय काय लिहिले ते हे केलं. म्हणजे मला इकडे लिखापडीत मला चांगला चान्स मिळाला. मग पुढे बदली होत गेली. बदली होते होते तो थोडंसं वय पण होत गेलं आणि मी 31 मार्च 2003ला सही सलामत पोलीस खात्यातून निवृत्त झालो. आणि निवृत्तीच्या वेळी माझा हुद्दा पोलीस अधीक्षक, तो जर मुंबईत असतो तो सहाय्यक पोलीस आयुक्त, तिथे पोलीस उपाधीक्षक. फॅमिलीमध्ये मला माझी एक मुलगी आहे, लग्न झालेलं आहे. त्यांची परमनंटली तिथे स्थायिक आहे सिंगापूरला. मुलगा म्हणजे माझे जावई, मुलगी आणि तिला 2 मुलं आहेत. त्या लोकांनी तिथे परमनंट सिटिझनशिप घेतलेली आहे, ते तिकडे आहे. मागे पॅन्डेमिक सुरू होण्यापूर्वी साधारण वर्षाने कोण यायचे, जावे बापू कधी यायचे, कधी मुलगा, सगळे मुलं घेऊन. पण हे पॅन्डेमिक सुरू झालं, मग खाली एअरलाईन बंद केल्या, तिथे जाता येत नाही. माझा मुलगा आहे एक श्रीधर नाव आहे त्याचं, आणि तो पटेल इंजिनिअरिंग कॉलेज आहे अंधेरीला, तिथे तो स्टेनोटायपिस्ट म्हणून नोकरी करतो. नातू आहे, आता त्यालाही नोकरी लागली, तो असिस्टंट प्रोग्रामिंग ऑफिसर म्हणून. ते बँक आहे फॉरेनची, PNB बँक वगैरे, मी नाव सगळं, फ्रान्स गव्हर्नमेंटची बँक आहे गोरेगावला, तिथे तो आहे. आपलं आता आयुष्य काय सही सलामत सुटलो, निवृत्त होऊन मला आता 3ला निवृत्त झालो, म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाले निवृत्त होऊन. बाकी आपल्याला काही दुसरा छंद नाही, आजार पण नाही, काय लिखापडीचा छंद अजूनही आहे, तो कंटिन्यू केला. पण आता काय झालं, वाचन कमी झालं लोकांचं, आणि तुम्हाला ही जी टी व्हीवर यायला लागले कार्यक्रम, म्हणजे लहान मोठे म्हणा काय म्हणे, त्याच्यामुळे मग आता लिखाण नाही. आणि थोडंसं वही झालं, त्यामुळे पहिले जेवढं डोकं चालायचं फास्ट, थोडं आता चालणं अवघड आहे. बाकी लाईफ या देखील चांगलं आहे, परमेश्वराने आपल्यावर कृपा चांगली केली. माझी मिसेस होती, म्हणजे माझ्या मिसेसने काय केलं, लग्नापूर्वी ती टीचर होती. मग तिने काय केलं, लग्न झाल्यानंतर मी टायपिंग केलं होतं, तिनेही केलं होतं, कारण गरज म्हणून. मग ते काय थोडीशी मदत घेऊन यांची आम्ही अंधेरीला एक टायपिंग इन्स्टिट्यूट उभं केलं 1991ला. 1991 ते 2017पर्यंत माझी पत्नी हे चालवते टायपिंग इन्स्टिट्यूट. 2-3 मुली होत्या, मुलगा अजून जायचा, पण ती बिचारी 2018ला कॅन्सरनी वारली. आपलं आता ठीक आहे, आता एकटे राहील, 8 मुलं बाळं, पण चालायचं. लाईफ चांगली गेली तुमची.
लाईफ चांगली जाते. माझी लाईफ एकदम चांगली गेली. किंवा कुणीतरी इंग्लिशमध्ये वाक्य वाचलं होतं मी, एखाद्याला चेकर्ड लाईफ म्हणजे वैविध्यपूर्ण वैविध्यपूर्ण जीवन प्राप्त होतं, तसं मला नक्की झालं. अजून मी सुदैवाने आहे. मिसेसचं माझा जरा शेवटी प्रॉब्लेम झाला, कॅन्सर झाला. तर कॅन्सर माहिती इन्क्वायरी व्हायला आम्ही खूप प्रयत्न केला वगैरे, पण नाही राहिली, वाचू शकलो नाही म्हणजे आम्ही वाचू शकलोच नाही ते. शेवटी परमेश्वराची कृपा देवाघरी केली. आता आपण वेळ आहे, चांगली पेन्शन मिळते, आरामात खाऊन पिऊन आता फक्त दिवस काढत राहायचे. म्हणजे वाईट अर्थाने नाही म्हणत, दिवस चांगले आहेत. अजून माझं वाचन चांगलं आहे, वाचायला आवडतं. सध्या मी काय हे पाहतो, सिरीज वगैरे पाहतो. आता मी एक आणखी गोष्ट मी नमूद करू इच्छितो. मी एक कथा लिहिली होती सामनामध्ये, आक्रित नावाची. आणि त्या आक्रितची स्टोरीच अशी होती की 4 मित्र गेले, 4 मित्र गेले जायचे शिर्डीला. त्यांनी एक धंदा सुरू केला होता नवीन. आणि मग शिर्डीच्या ते पहिल्यांदा जाऊन नवस वगैरे केले की आमचा विषय वाढावा वगैरे म्हणून. आणि मग ते तिकडून आले, हे करून पूजा करून आले. रात्रीच्या घोटीच्या जरा अलीकडे कुठेतरी एक परमिट होतं हायवेवर तिथे, आणि खाल्लं पिल्लं मस्तपैकी. आणि ते गेले. आणि जेव्हा कसारा घाटातून उतरत असताना एक बाई कुणीतरी आली, तरुण बाई होती. तिने गाडी अडवली की मला मदत करा, म्हणजे खूप सिरियस आहे, तेवढी गावी घेऊन चला माझ्या आईला घ्या कोणत्या तरी हॉस्पिटलला. आणि तरुण होती एकदम. तर त्या लोकांनी हा म्हणे घेऊया, आणि तिला गाडीत घेतलं. घेतल्यानंतर ह्यांचे चालू सुरू झाले. तर एक मागे मित्र होता, म्हणजे मागे 2 आणि ती बाई आल्यामुळे मागे 3 झाले, आणि तो ड्रायव्हर. तर तो जो होता मागचा मित्र, तो म्हणाला अरे असं नका करू, आपण पहिलं गावी जाऊया आणि तिला घेऊन पोचू. तर तो म्हणाला की अरे पण आता रात्रीची वेळ आहे, एवढ्या दूर जाणार वगैरे. तो नाही म्हणे जाऊया. मग त्या बाईचं जरा वागणं, तो मागे 3पैकी एक होता, त्याला थोडीशी शंका यायला. तो म्हणाला तुम्ही काय करा आणि हे काय करा, हिला गाडीत घेऊ नका, सोडून द्यायची. मग ते ऐकायला तयार नाही. मग उलट तिने मागे बघून सांगितलं तुमचा मित्र आहे, हा काय चांगला नाही, फार वेळा विचित्र दिसतो आहे, तर तुम्ही हे करा, त्याला हाकलून द्या. मग त्यांनी त्याला गाडीतून ढकलून दिलं आणि पुढे जाऊन तिच्यावर मग नको ते उपद्रव केले आणि ती मारली गेली. आता ही कथा लिहिताना साधारण भुताटकी टाईप लिहिलेली आहे. ती मारली गेल्यानंतर मग तो जो गेला, मारल्याचं प्रेत त्यांना मिळालं, सगळं काय मिळालं. म्हणून तो तिथे मग त्याचं इन्स्पेक्टरचं नाव लिहिलं, त्या कसारा घाटाशी संबंधित इन्स्पेक्टरचं. आणि त्याने मग शोध लावता 1 वर्ष गेलं. आणि वर्षभराने त्याला परत ते लोक गेले कुठे शिर्डीला, दरवर्षी जायचे. आणि येताना जिथे त्या बाईला त्यांनी अटक केली, पुढे नेऊन तिला ढकलून दिले, ती मेली, तिच्यावर अत्याचार केले वगैरे, हे नंतर कळलं. आणि मग इन्स्पेक्टरचं नावच लिहिलं पिसाळ. त्या पिसाळला असं कळलं की बाबा ह्याच्यात किती आरोपी आहे, तर 3 म्हणजे किंवा 2. पण ते पुरावा लागल्यानंतर हा जो होता ज्याला ढकलून दिलं होतं वगैरे, त्याला त्यांनी हे केलं, बाहेर काढलं आणि त्याला पोलिसांनी पकडलं. मग पोलिसांनी पकडल्यावर मग तो सांगतो की असं झालं तसंच झालं. आणि पुढची भयानक गोष्ट अशी, तो कसा पकडला गेला, तर हे 4 मित्र ना, ज्यांना परत त्यांना कसारा घाटातून येत असताना तशीच एक तरुणी दिसली आणि हात दाखवून तिने काय केलं, मदत मागितली. तेव्हा हा म्हणाला बिलकुल गाडी थांबवायची नाही, आपण निघून जाऊया, गाडी अजिबात नाही थांबवायची, असं म्हणाला असताना त्या लोकांनी ऐकलं नाही. त्याला धक्का मारून ढकलून दिल्यानंतर पुढच्या कर्वला गाडी जी गेली ती ॲक्सिडेंट झाल्यासारखी पडली आणि ते त्याचे उरलेले जे 3 मित्र होते ते मेले. ह्या ॲक्सिडेंटच्या केसमध्ये त्या पिसाळने आमच्या जो नायक आहे त्याला अटक केली आणि त्याला सांगितलं की तू हे जाणून बुजून कन्स्पिरसी केली, कारण तुमच्या 4घांचा धंदा आहे, 3घे मेले, म्हणजे आता मालक म्हणून तू एकटा. आता ह्याला हे कसं सिद्ध करणार की त्या गेल्या वर्षी असं झालं होतं, त्याला सिद्ध करताच आलं नाही ना, कारण दुसऱ्या दिवशी कुठेही केसमध्ये असं आलं नव्हतं की बाबा हे असं झालं तसं झालं. मग तो स्वतःची कथा सांगत जातो, पण तो काय सुटत नाही. आणि मग त्याची ती सुरुवातीलाच असं वाक्य लिहिलं होतं मी, भूताखेतावर माझा विश्वास नाही, आपला असावा, म्हणजे वाचकांना उद्देशून आपला असावा अशी माझी अपेक्षा नाही, पण मी जे सांगतो हे सगळं काही खरं आहे. माझ्यावर जे आले हे भूताटकीमुळेच माझ्या अंगाशी आलं. आता तो इन्स्पेक्टर पिसाळा मला पिसाळ्यासारखा साथ माझ्या मागे लागला, तुम्हाला खूप त्रास देतो, जर तुम्हाला ही कथा पटली तर प्लीज तुम्ही थोडं इन्स्पेक्टर ते कुठलं पोलीस स्टेशन कसारा त्यांना लिहा की असं घडलेलं आहे.
संपली माझी कथा. आता त्या कथेत काय होतं, 4 मित्र, एक साधा आणि 3 हे लबाड आणि एक बाई, तिच्यावर त्याने 1 वर्ष अत्याचार केला आणि दुसऱ्या वर्षी त्याच दिवशी त्याच वेळेला ती दिसली आणि ते ॲक्सिडेंट झाला आणि मी. तर पिसाळचं म्हणणं असं होतं की ज्याला पकडले त्याला तूच वाचलंस ना, तू म्हणतो आत बाई होती वगैरे, तर तिथे कुठेतरी बाईचं प्रेत मिळालं असतं काहीतरी, तिथे काहीच नाही आहे ना, साडी नाही, कपडे नाही, कसली निशाणी नाही, म्हणून त्याच्यावर तो आरोप. कथा तीच. मग ती चांगली होती. आता मी कथा आणखी एक अशी चांगली कथा लिहिली होती मी, की ती पण घाटावरच उद्देशून लिहिली होती. की एक रात्री 9 वाजता एक माणूस गाडी घेऊन चालला आहे स्वतःची आणि घाटाच्या खाली आल्यानंतर एक माणूस त्याला हे दाखवतो, हात दाखवतो, लिफ्ट मागतो. ठीक सेम कसा घाटच. मग लिफ्ट मागितल्यानंतर तो आधी म्हणतो थांबूया का नको, घड्याळात पाहतो रात्री 9 वाजलेले. बरं जाऊ दिल्या बघू काय म्हणतो. मग तो आला गाडीत, त्याने दार उघडलं, मग आतमध्ये हवा यायला लागली. ह्याला थोडी शंका आली की हवा येते काहीतरी, पण मला जाऊ दे, घाट आहे, रात्रीची वेळ आहे, तर घेऊया. त्याला त्यांनी घेतलं. थंडगार वारा आलं, त्याला त्याचं काय वाटलंही नाही. गाडी त्याने अशी टर्न करताना तो जो आहे लिफ्ट मागणारा, त्याच्यात थोडासा स्पर्श झाला, तर त्याला बर्फासारखा वाटला. मला हे असं कसं काही शक्य आहे, पण जाऊ थंडी आहे. मग गाडी सुरू झाल्यानंतर तो जो बसला होता त्याने म्हणाला की मी इथे रेव्हन्यूच्या डिपार्टमेंटमध्ये आहे आणि नको ते काम मला त्यांनी दिलेलं आहे. एक 5-6 महिन्यापूर्वी इथली जी जनकल्याण बँक होती डिस्ट्रिक्टची, ती लुटली गेली आणि त्यातले पैसे सगळे नाहीसे झाले. त्यातल्या आरोपीचा शोध घ्यायचं मला काम लावलं. वास्तविक काम पोलीसचं, पण काय नाही ना जरी मला दिली. म्हणे मी तर ऐकलं, तू गाडी चालवणार, मी तर असं ऐकलं की ती गाडी लुटली, दंगल झाली, मग तुम्ही कसा तपास करणार. म्हटलं कसली दंगल कसलं काय. अहो 2 हुशार चोरांनी ती बँक लुटली आणि त्याचा तपास मला करायचा. मग ते म्हणाले बरं तुम्हाला कोण सापडलं का. नाही ना म्हणे, कोणीच नाही सापडलं, पण एक कळलं की त्यातला एक मेला आणि एक जिवंत आहे, मी त्याचा शोध घेतो. तर म्हणाला असं, तर मग त्याने कान टावकारले, असं कसं काय झालं. मग तो जरा सावध झाला. मग त्याने आपलं नाव काय, तुम्हाला नावात काय लिहिले, शेक्सपियर सांगून गेलं ना, नावाला काय अर्थ नाही. मग पुढे जाता जाता त्याला ते काहीतरी शंका यायला लागली की हे काहीतरी गडबड आहे, आता आपल्यावर हल्ला करेल, तर तुम्हाला हल्ला केला तर काय फरक पडतो. मी तर तसंही आमची मुंड्यांशिवाय माझ्या काकेला रिव्हॉल्वर आहे. आणि मग पुढे गेल्यानंतर काय होतं की त्याला समोरून एक गाडी त्याला दिसते, जीप. त्या जीपचाही नंबर 9. आणि मग हा गाडी जात असताना त्याच्या लक्षात येतं 9 का गडबड आहे. आपण खाली याला घेतलं गाडी तेव्हा 9 वाजलेली, समोरून गाडी आली तेव्हाही 9 वाजलेली. असं तर झालं नाही ना. आपण ज्या इलेक्ट्रिक खांब्याकडे चाललो आहे त्याचाही नंबर 999. काहीतरी गडबड आहे असं याच्या डोक्यात येईपर्यंत तो शेजारी बसलेला हसायला लागला, मोठमोठ्याने हसायला लागला. हसता हसता मग याच्या लक्षात आला माणूस नाही ते. म्हणून त्याने काय केलं, घाबरून जो त्याला राईट टर्न करायचा होता घाटात, तो चुकून राईटच्या ऐवजी लेफ्टला केली. मग काय झालं, म्हणजे बॅरिकेड्स असतात बांधलेले रस्त्यावर, त्याच्यावरती गाडी आपटली आणि आपटल्यानंतर ती गाडी घरघळत फास्ट स्पीडने खाली जायला लागली. आणि मग तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हे खरं आहे, गुन्हा कोणाला पचत नाही, आपल्यालाही पचेल असं वाटत नाही. असं तो बोलत असताना त्याला मोठ्याने हसण्याचा आवाज येतो. बाजूला बघतो कोण आहे. नंतर ती गाडी जाते खाली आणि कडेल होतो. संपली का. सूड नावाने लिहिली ती पण सामन्यात आलेली होती. अशा भरपूर कथा लिहिलेल्या. अच्छा.